कुठे? घरात. अजून कुठे? नाही नाही, बघू परत कोणीतरी येईल. हा ना, आपण काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो का? नवरा बायको होतो आपण. चल, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कसलं सरप्राईज? चल ना, दाखवतो. इकडे येत. हो, आता कुठे नेताय? चल चल चल. ये. अहो सर, आपण दोघं पण जॉगिंगला गेलो होतो, मग हे सगळं कोणी केलं? आपण जेव्हा निघत होतो तेव्हा मी रत्नाकींना सांगितलं होतं, त्यांनी केल्या त्या अरेंजमेंट्स. आणि बाय द वे, हे रोज असणार आहे. आपण रोज जॉगिंगला जायचं, रोज इथे येऊन ज्यूस प्यायचा आणि छान टाइम स्पेंड करायचा एकमेकांसोबत. चल ये बस. हो. मग कसं वाटलं तुला सरप्राईज? छान, खूप भारी, आवडलं मला. पण हे असं रोज बसायला, ज्यूस प्यायला, गप्पा मारायला वेळ मिळणार आहे का आपल्याला? त्याची काळजी तू नको करूस. वेळ नसला तरी वेळ काढायचा आपण, आणि कितीही काम असलं ना तरी आपण हा असा आपला छान क्वालिटी टाइम स्पेंड करायचाच आहे, कळलं ना? आणि बाय द वे, मला खूप आवडतं तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला, म्हणून मी हे बोलतोय. आता तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करण्यात काही इंटरेस्ट नसेल तर तुझ्याकडे काही ऑप्शन नाही, तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करावाच लागेल. असं का बोलताय? असं काही नाही, मलाही आवडतं तुमच्या बरोबर वेळ घालवायला. आयुष्य म्हणजे मनापासून बोलतेस ना तू? हो. आता काय आईची शपथ घेऊ? हो. काय? हो, घे शपथ. बरं ठीक आहे, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते की मला तुमच्या बरोबर वेळ घालवायला खूप आवडत. गंमत करत होतो. पण मी गंमत नाही करत आहे, मी खरंच सांगते. ओके. काय झालं असायला? काय नाही, ते मिशी आली तुझ्या ओटांना ज्यूसची. थांब, बसतो. नाही, तुम्ही राहू द्या, येईल पटकन कोणीतरी. हा, मग काय झालं? कोणी आलं तर बघेल आपल्याला, त्यांना पण कळेल आपल्यात किती प्रेम आहे ते. थांब, मी पुसतो. अरे नको आले. काय झालं? कुठे दाबा? हा, काय सर तुम्ही एवढं घाबरता तर हिम्मत कशाला करता? हो का? थांब, दाखवतो हिम्मत का करतो. हिम्मत दाखवतो ना माझी हिम्मत दाखवतो ना. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू कधी आलीस? आय जस्ट केम. अच्छा. मला बोलायचंय थोडं तुझ्याशी. हो, बोलूया ना. ये. काम तानिशा, चल. आज सकाळी सकाळी इथे फॅक्टरीचं काम होईपर्यंत सर्वे करायचं म्हणत होते. सर्वे कसला? बघते ना, एखादा आउटलेट करता येतोय का इथे. सुपर्ब. बाय द वे तनिषा, तू खूप चेंज झाली असं. मी चेंज ॲज इन? चेंज ॲज इन तू आधी एवढी डेडिकेटेड नव्हतीस. खूप छान तुझा बिझनेस वगैरे सांभाळतेस तू. आय एम ग्लॅड. आवडलं मला. थँक्यू. बाय द वे, कसलं आउटलेट? ऍक्च्युली त्याच्याबद्दलच बोलायचं होतं तुझ्याशी. बट यू सीम बिझी. भलत्याच गोष्टींमध्ये लक्ष आहे तुझं. इन यू हॅव चेंज्ड कम्प्लिटली. कम ऑन यार, मी काय चेंज झालं? आय मीन, लुक एट यू. सतत राणी राणी राणी. मला माहित नव्हतं तू इतका रोमॅन्टिक आहेस. कॉलेजमध्ये असताना नव्हतास इतका रोमॅन्टिक. रोमॅन्टिकचं आरही माहित नव्हतं तुला. पण आता बघ, यू हॅव टेकन अ 360 डिग्री टर्न. ओ माय गॉड, हे मिराकल कसं झालं? तुझी बायको ब्लॅक मॅजिक करते का? ब्लॅक मॅजिक असं काही नाहीये, बट हा, जादू तर केली आहे तिने. मला नाही जमली.
हे बाय द वे मी विसरलो तुला, तू काय घेणार? कॉफी, चहा? कॉफी इज फाईन. कॉफी? ओके ये कॉफी घेऊया. ओके. ये. हो ते घ्या चहा. धन्यवाद. तनिषा उठली का? हो उठली, फिरायला पण गेली ती. बर, त्याची सगळी व्यवस्था नीट झाली ना? हो अगदी व्यवस्थित झालंय सगळं. अहो तेवढ्या चांगल्या पोरीची व्यवस्था नीट होणार नाही का? खूपच गोड मुलगी आहे नाही? मला तर तिचा स्वभाव खूप आवडलाय. बघा ना आता कोण कुठली ती, ना आपल्या नात्यातली ना गोत्यातली, तरी आपल्या संकटाच्या वेळी अगदी देवासारखी धावून आली, ठामपणे आपल्या पाठीमागे उभी राहिली. आता आजकाल कोण कोणासाठी इतकं करतं? प्रत्येक जण ना आपापला स्वार्थ बघत असतो. ही आपली रक्ताचीच नाती बघितलीत ना कशी पलटली आपल्यावर. त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आणि तनिषा पोरगी मात्र वेगळी आहे. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपल्या फॅक्टरीसाठी त्या पोरीने 15 कोटी दिले. खरंय. आणि तिने फक्त रक्कम नाही उभी केली, तर ती इंद्रच्या नावावर फॅक्टरी करायला निघाली होती. याकरता मोठं मन लागतं, ते तिच्याकडे आहे. अगदी खरं आहे तुमचं. मी काय म्हणते, नाही म्हणजे त्या पोरीने आपल्यासाठी एवढं काही केलंय, मग आता आपणही तिच्यासाठी काहीतरी करूया ना. एखादा दागिना करायचा का? नाही, नको. का नको? अहो आत्ता तर तुम्ही तिचं कौतुक करत होतात ना. आणि नाही, कौतुक केलं ते बरोबर आहे. असं बघा की इंद्राची मैत्रीण आहे, त्याच्यामुळे ती आपल्या कुटुंबात आली आहे. त्यामुळे तिला काय द्यायचं नाही द्यायचं हे त्यालाच ठरवू द्या. अहो त्याला करूच द्या काय करायचं ते, पण मलाही तिच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. असं आहे, मग तुमच्या इच्छेप्रमाणे होऊन जाऊ दे. पण मला काय वाटतं माहिती, ती बिचारी तिच्या घरापासून लांब आहे, तर आपण तिला तिच्या घरच्यांसाठी इथे ट्रीटमेंट देऊया. म्हणजे तिला तिच्या घरच्यांची, घराची, जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आठवण येता कामा नये याची आपण काळजी घेऊ, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आयडिया तर चांगली आहे, आणि इतकं तर आपण तिच्यासाठी करूच शकतो. मग ठरलं, आता त्या पोरीला तिच्या घरच्यांची आठवण येणार नाही याची जबाबदारी मी घे. बा, तनिषा हे थँक्यू सो मच आंटी. थँक्यू आई. नाश्ता झाला ना? हो हो झाला. तुला अजून काही लागलं तर सांग, मी आणते. आहे किचन मध्ये. थँक्यू. वेलकम. ब्लॅक कॉफी ना? यू रिमेंबर? ऑफ कोर्स, आय रिमेंबर एव्हरीथिंग अबाउट यू. तुझ्या गोष्टी विसरेन इतकी वरवरची फ्रेंडशिप नाही आहे माझी. इनफॅक्ट यू डोंट नो एनिथिंग अबाउट मी. कम ऑन, मला पण सगळं लक्षात आहे, मी काही विसरलेलो नाहीये. इज इट? हो. ठीक आहे. मला सांग, व्हॉट इज माय फेवरेट कलर, फेवरेट फूड, फेवरेट प्लेस? सी, काहीच माहित नाही आहे तुला. हा म्हणजे ते नाही माहितीये मला, पण आय एम शुअर तुला फॅमिलियर एन्व्हायरमेंट खूप आवडतं. सो इथे पण तुला असं स्वतःच्या घर असल्यासारखंच फील होत असेल, नाही? येस. थँक गॉड हे तरी माहिती आहे तुला. तू घे कॉफी, हो. मी आलोच रेडी हूं. मी इथे घरच्यासारखं फील करायला नाही आले, हे घरच माझं करायला आले, आणि तेही तुझ्या सकट. आणि ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
ए यार बाबांनो ही तर राणी पैसे अरे तू फसवलं मला. अरे मी ना फसवलं. अरे गप्प बस. बाबा ऐका की जरा राणी आल्यानंतर तुला फोन करायच्या आधी ना राणीनं मला हो म्हणून सांगितलेलं आहे. तुझ्याशी बोलून काय उपयोग नाही. राणी याचा फैसला करेल आता. हा हा चालेल, बोलव राणीला. तीच काय ती खरं खोटं करेल. राणी, ए राणी, राणे राणी बाहेर ये. काय गडबड आहे ही? कसला कालवा चाललाय एवढा? ए यार जरा गप बसा की, जरा भान ठेवा की आपण हाय कुठं. राणी, ए राणी जरा बाहेर ये ग, हे भांडण मिटव तेवढं. अरे हे खोटं बोलते त्याचं काय अरे तू खोटं अरे बोलतोस? हो बाबांनो थांबा जरा. हे काय चाललंय तुमचं? कसला गोंधळ सुरू आहे? बायसाहेब, राणी कुणाची वकील आहे ना, त्याच्यावर आमचा वाद चाललाय. ह्यो खोटं बोलतोय. माझ्या आधी राणीनं त्याची वकिली घेतली असं म्हणतोय तो. ए उगाच खोटं बोलू नका बरं का. हा राणी माझी वकील आहे. एक मिनिट. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय झालं ते नीट कळेल का? बायसाहेब, आम्ही राणीकडे खरं खोटं करायला आलोय. राणी वकील म्हणून मलाच पाहिजे. नाही वकील म्हणून मला राणी पाहिजे. नाही मला पाहिजे. कसं का का मला पाहिजे वकील? मला पाहिजे. मी दादा, एक मिनिट शांत व्हा प्लीज. हे बघा, एक एक करून सांगितलं तरच कळेल त्यांना. प्लीज शांत व्हा. या अशी शांत राहणार आहेत का माणसं? लायकी आहे का यांची? ही अशी नळावरची भांडणं करायला ही काही तुमची वस्ती नाहीये, कळलं? महाडिकांचा बंगला आहे हा. ही अशी भांडणं करायची असतील ना तर वस्तीत जा निघून. चला निघा म्हणते ना. अरे तुम्ही सगळे काय करताय इथे? मालती मॅडम, काय झालं? आता तूच बघ काय झालं ते. आल्यापासून नुसतं राणी 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 म्हणून भोंगा करताय तुझ्या नावाचा. काय चाललंय तुमचं? हा, यांचं काय ना ते तुझं तू निस्तर. मला सकाळी सकाळी माझ्या दारात गोंधळ नकोय. यांच्या ज्या काही कटकटी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते दाराच्या बाहेर सॉल्व्ह करायचे, कळलं तुला? हो मी बघते. अरे वा, मालती आंटी राणीवर रागवलेल्या दिसत आहेत. याचा अर्थ त्यांना राणीचं फार काही पटत नाही असं वाटतंय. तनिषा, आता याचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे. काय झालंय? राणी आता तू सांग, तू कुणाची वकील आहेस? राणे, तू सांग, तू वकील कुणाची? माझी काय येणार यायचे? नाही तू सांग. अरे ती माझी वकील आहे. अरे तुम्ही शांत व्हा बरं. आपण शांततेत बोलूया ना, असं काय करताय? मला एक एक करून सांगा बरं काय झालंय. सूर्या दादा, तू सांग काय झालंय? यानं माझं 7,000 रुपये घेतले ती आणि अजून 1 रुपया पण दिला नाही परत. राणी ऐश्वर्या खोटं बोलतोय. अगं हे नऱ्याच खोटं बोलतोय. झालंय लोकांचं परत सुरू. हे घर त्या वस्तीतल्या लोकांपासून आणि कामगारांपासून कधी मुक्त होणार आहे ना देवाच ठाऊक. पण त्यांच्यामुळे शांत बसावं लागलं मला. आंटी, काय झालं? आर यू ओके? सी, वॉट एव्हर इट इज यू कॅन टेल मी. नाही काही नाही. पण कोण होते ही लोक? काय गोंधळ सुरू होता? हे ऑड नाही वाटत का तुम्हाला सगळं? काय सांगू तुला तनिषा, हे लोक आहेत ना वस्तीतले, यांना संस्कार म्हणून नाही आहेत. कुठे कसं वागावं, कसं बोलावं, कसलंच भान नाही ग यांना. हे लोक ना मला कधीच आवडले नाही. पण आजपर्यंत मी फक्त यांच्यामुळे शांत बसले. आणि आता राणीमुळे. तिचं काय? ॲज इन, हे बघा, ह्या सगळ्याने तुमचं, महाडिकांचं रेप्युटेशन खराब होतंय. इट्स ऑलवेज अबाउट रेप्युटेशन अँड डिग्निटी ना. राणीला रिअलाइज नाही होतंय का हे सगळं? तिला कसं रिअलाइज होईल? ही राणी पण या वस्तीतच वाढलेली पोरगी आहे.
तिला ना आमच्या प्रतिष्ठेची काहीही पडलेली नाहीये. मग बोला ना तिच्याशी. हे बघा, या सगळ्याने तुमची डिग्निटी जाईल. हे तुला कळतंय ग तनिषा, मला कळतंय. हे आमच्या घरच्यांना कोण सांगणार आहे? घरच्यांना पण सतत त्या राणीचाच पुळका आलेला असतो. हे बघ, ती स्वभावानी चांगली आहे. जे काही आमच्यात मतभेद होते तेही आता मिटल्यातच जमाय. पण म्हणून हे असं लोकांनी घराबाहेर येणं, तमाशा करणं, हे मी खपवून घेणार नाही. ते आधी मला कधी आवडलं नव्हतं, आताही आवडणार नाही. राणीशी तुम्ही आता बोलणारच आहे. पण मला काय वाटतं आंटी, तुम्ही जे काही बोलाल ना, शांतपणे बोला. नाही, कसं असतं, काही लोकांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पोटेन्शियल असतं आणि त्यामुळे अशांकडे जातात लोक मदत घ्यायला. आणि फॉर्च्युनेटली राणीकडे ते पोटेन्शियल आहे, म्हणूनच आली होती नाही लोक. हो, मान्य आहे मला, म्हणूनच आले होते ते. नाही, आजवर फक्त अंगणातच आलेत ग. उद्या या अशा स्वभावापायी जर घरात आले तर काय करू? आधी फॅक्टरीतले कामगार त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे आणि आता ही वकील झाली आहे. मग काय घरातले प्रॉब्लेम्स पण आपण सॉल्व्ह करायचे का त्यांच्या? हे बघ, ती वकील झाली चांगली गोष्ट आहे, पण म्हणून तिच्या वकिली पायी हे असे घडणारे वाद, होणारी भांडणं ही घराबाहेर राहिलेली चांगली. आंटी, वस्तीतले कामगार घरी आलेल्या आईला आवडलेलं दिसत नाहीयेत. आत्ता कुठेतरी त्यांच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम नको व्हायला. इंद्रा, यू हॅव टू डू समथिंग. अरे हो, शांत व्हा जरा. भांडताय काय? मला नीट व्यवस्थित सांगा काय झालंय, तेव्हा कळेल ना मला. राणे, मला वकील म्हणून तूच पाहिजेस हा? नाही नाही, राणी वकील म्हणून मला तू पाहिजे. ए नाही, तुला सांगितलं कळत नाही का? मला पाहिजे म्हणून. नाही नाही, तूच मला पाहिजे. अरे वकील म्हणून पाहिजे, ठीक आहे, पण झालंय काय? कशाला पाहिजे वकील? राणे, मी ह्याच्यावर केस टाकणार आहे. यानं माझं 7,000 रुपये घेतले ती आणि परत करायला झालाय. काय रे? किती खोटं बोलतोय ह्यो? ह्याचे पैसे मी परत दिल्यात. राणे, ह्यो खोटं बोलतोय या. 2 महिन्यात पैसे देतो म्हणला होता, अजून 1 रुपया परत दिला नाही यानं. अरे तुझं पैसे परत दिलेत की मी? खोटं बोलतोय? ए खोटं बोलायचं नाही हा? दिलेत पैसे मी. तू 1 रुपया दिला नाहीस मला. राणे, हे खोटं बोलतोय या. अरे 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 अरे, बस बस, भांडू नका. आता दोघांमधले एक कोणीतरी तर खोटं बोलतंय ना. आता शोधलं पाहिजे कोण खोटं बोलतंय. हा, राणे, मी ह्याच्यावर केस करणार आहे आणि तू माझी केस लढायची आधीच सांगतोय. राणी, मी पण कोर्टात जायला तयार आहे. तू माझ्या बाजूने केस लढ. ए वकील म्हणून मलाच पाहिजे राणी. तू माझ्या बाजूने केस लढ. मी तुम्हा दोघांना वकील म्हणून पाहिजे ना, हो ना? मग माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर द्यायची या दोघांनी. हो. सूर्या दादा, तू नरू दादाला 7,000 रुपये कुठून दिले आणि ते पैसे तुझ्याकडे कुठून आले हे तुला सिद्ध करावं लागेल. आणि नरू दादा, तू जर सूर्या दादाकडून पैसे घेतले असतील आणि अजून परत केले नसतील तर आतापर्यंत जेवढा व्याज होतो ते सगळे पैसे व्याजासकट त्याला परत द्यायचे. हा, नाही नाही, आमचं व्याजाचं ठरलं नव्हतं, त्यामुळे मी व्याजासाठी पैसे देणार नाही. म्हणजे तू अजून त्याला पैसे परत दिलेले नाही. काय दादा, खोटं कशाला बोलला? आता सगळ्यांनाच कळालंय की तू खोटं बोललायस. ते घेतले होते पैसे तर परत द्यायचे ना. बरं, आता जर तू त्याचे पैसे वेळेवर परत दिले नाहीस ना तर मी खरंच केस दाखल करेल ना तुझ्या विरुद्ध आणि मग शिक्षा होईल तुला. नाही नाही, असं न करू. मी ह्यांचं पैसे देऊन टाकतो.
बरं झाला ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व? आणि काय ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून केस करतात का एकमेकांवर? आपापसात विश्वासाने राहायचं, विश्वासाने मिटवायच्या गोष्टी. काय जा आता, भांडू नका असे. बघितलं का नाही राणीनं एका मिनिटात केसचा खटका पाडला का नाही? अहो राणी एक दिवस लय मोठी वकील होणार आहे. भांडत बसलाय. चला 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 चला. आणि राणीनं सांगितलं तसं राहायचं काय? इंद्रा, तुझी बायको जरा जास्तच इंटेलिजंट वकील आहे ना? आपण इतक्या इंटेलिजंट वकिलाचं ऑफिस तर असलंच पाहिजे. हे म्हणजे ऑफिस असलं तर आईलाही त्रास होणार नाही घरी आलेल्या कामगारांचा आणि राणीचंही काम आहे. नाही, राणीचं ऑफिस तर असलंच पाहिजे. हॅलो गोट्या, ऐक. तनिषा ऐक ना, माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आहे आणि मला तुझी हेल्प हवी आहे त्यासाठी. आपण राणी, अगं तुझा फोन वाजतोय. हो आले. हॅलो, हाय बोल. अगं कशी आहेस बाय? बरी आहेस ना? मी मस्त. तू कशी आहेस? बुवा कसे आहेत? अगं आम्ही चांगला आहे दोघं बी. ऐक की, तुझ्याशी जरा बोलायचं होतं, म्हणजे माझं एक काम होतं तुझ्याकडं. हा मग बोल की. नाही नाही, असं फोनवर नको. तू घरी येशील का ग? हो आई येते की, पण काही प्रॉब्लेम झालाय का? हा, बुवांची तब्येत ठीक आहे ना? तसं काय नाही, काय अडचण नाही. तू घरी तरी ये, मग बोलू. बरं ठीक आहे, मी लगेच येते. हा काय म्हणली राणी? येते म्हणली. हा, तू बोलावलं खरं राणीला, पण काय बोलणार तिच्या बरं? अहो तिला आधी घरी तरी येऊ द्या, मग बघू काय बोलायचं. ठेवा भांडीन, चला घरात. होय होय. हॅलो बुवा. चला. अरे कुठे निघाला तुम्ही? पाण्याची वेळ झाली, पाणी नाही भरायचं होय? अहो माधव दादा, आज पाण्यापेक्षा बी लय महत्वाचं काम आहे आम्हाला. चला रत, चला. चला चला. सर, तुला आईचा फोन होता, ती घरी बोलवते. मला काय माहित काय झालंय. मी जाऊन येऊ का लगेच? हो जाऊन ये ना, पटकन जा. मी तर म्हणतो आत्ताच निघ. हो लगेचच जात होते. काय रे, एकटाच का असतोयस? तो राणीला जो कॉल आला होता ना आता तिच्या आईचा, तो मीच करायला सांगितलं होतं त्यांना. का? ऍक्च्युली मला तिला एक सरप्राईज द्यायचं आहे. कसलं सरप्राईज? मला ना राणीचं ऑफिस सेटअप करायचं आहे. अँड फॉर दॅट आय नीड यू हेल्प. आपण दोघं मिळून ऍडव्होकेट राणी इंद्रजित महाडिकचं ऑफिस सेटअप करूया. कशी वाटली आयडिया? हो चालेल की. आय हेल्प यू.